नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। सुरुवातीला एक अत्यंत महत्त्वाची राजकीय बातमी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज राज्यामध्ये 3 जाहीर सभा होणार आहेत। रणजितसिंह निंबाळकरांसाठी मोदींची माढ्यात सकाळी 11 वाजता बरोबर सभा होईल, तर सुधाकर शृंगारेंच्या प्रचारासाठी मोदी लातूरमध्ये दुपारी 1 वाजता सभा घेणार आहेत। त्यानंतर धाराशिवमध्ये अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी मोदींची दुपारी 2:30 वाजता ही सभा पार पडेल। 3 सभांचं आयोजन आज राज्यामध्ये मोदींच्या करण्यात आलेलं आहे। निंबाळकरांसाठी माढ्यामध्ये सकाळी 11 वाजता, शृंगारेंसाठी लातूरमध्ये दुपारी 1 वाजता आणि अर्चना पाटलांसाठी 2:30 वाजता दुपारी सभा होईल धाराशिवमध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारासाठी आज धाराशिवमध्ये येत आहेत। त्यांच्या सभेची पूर्ण तयारी करण्यात आली आहे। आपण इथे पाहू शकतो की भव्य दिव्य असा मंडप उभारण्यात आला आहे। त्यावर फिर एक बार मोदी सरकार असा नारा देत इथे अब की बार 400 पार अशा स्वरूपाची रांगोळी काढण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे येणार असल्याने मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त त्याबरोबर सुरक्षेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। नरेंद्र मोदी इथे नेमकं काय बोलतात हे पाहावं लागेल। नरेंद्र मोदी यांचा दौरा जो आहे तो दुपारी 12:45 सुरू होईल। 90 मिनिटाचा हा दौरा असेल, त्यामध्ये 50 मिनिट नरेंद्र मोदी यांचं भाषण असेल आणि त्यानंतर नरेंद्र मोदी जे आहेत ते लातूरच्या दिशेने रवाना होतील। अनेक नेते आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येणार असल्याने इथे 6 हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सकाळी 10 ते 4 या अशा 6 तासासाठी धाराशिव तुळजापूर रस्ता जो आहे तो महामार्ग बंद करण्यात आला आहे। मराठवाड्याच्या हक्काचं 21 TMC पाणी, त्याचबरोबर इथे उद्योगधंदे याबाबत नरेंद्र मोदी काय बोलतात त्याकडे उत्सुकता लागली आहे। उन्हाचे दिवस आहेत, त्यामुळे इथे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। संतोष जाधव, TV9 मराठी, धाराशिव। पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा लातूरमध्ये होते आहे। खासदार सुधाकर शृंगारे जे आहेत ते आता उमेदवार आहेत भाजपचे आणि त्यांच्या प्रचारात ही जाहीर सभा जी आहे ते लातूरमधल्या सारोळा रोडवर आयोजित करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीने मोठी जय्यत तयारी जी आहे ती भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे। लातूरकडे येणारं जे ट्रॅफिक आहे किंवा जी वाहतूक आहे ती इतरत्र रस्त्याने वळवण्यात आलेली आहे। नांदेड आणि उदगीरकडून येणारी जे ट्रॅफिक आहे ते अष्टामोड, नळेगाव, लांबजाना मार्गे औसाकडे वळवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर अंबाजोगाईकडे नांदेडकडून जाणारे जे ट्रॅफिक आहे ते अष्टामोड आणि रेणापूर मार्गे वळवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर बार्शीकडून येणारे जे ट्रॅफिक आहे ते PVR चौक आणि वाडा हॉटेल मार्गे औसाकडे वळवण्यात आलेलं आहे। सभेची मोठी जय्यत तयारी जी आहे ती आपण पाहतो आहोत अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे। लातूरमध्ये मोदींच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतो आहे। 1 लाखापेक्षा जास्त लोक सामावतील अशा पद्धतीची मंडप व्यवस्था देखील जी आहे ती करण्यात आलेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आज माळशिरस येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभेचं आयोजन केलेलं आपण बघू शकतो। त्याची तयारी जी आहे ती आता पूर्ण झाली आपल्याला पाहायला मिळत आहे। आज माळशिरसमध्ये खरं तर नरेंद्र मोदी यांची पहिली सभा होणार आहे। आज दिवसभरात त्यांच्या खरं तर 3 सभेचं आयोजन केलेलं आहे। त्यातली पहिली सभा आज माळशिरसमध्ये होती। आपण जर बघितलं तर अब की बार 400 पार महाविजय संकल्प सभा असं स्लोगन देऊन खरं तर या स्टेजला खरं तर नाव देण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर 11 वाजता ही सभा होणार आहे। तत्पूर्वीच आपण बघितलं तर संपूर्ण सुरक्षा यंत्रणा देखील आपण बघितलं तर पूर्णपणे सुरक्षा यंत्रणा टाईट करण्यात आलेली आहे। एकंदरीतच 1 लाख लोक बसतील अशी व्यवस्था खरं तर या मंडपात केलेली आहे। आपण जर बघितलं तर काल मोदींनी खरं तर शरद पवार यांच्यावरती देखील टीका केली होती। त्याचबरोबर त्यांनी आरक्षणाचे मुद्दे असतील किंवा खोट्या शिवसेनेबाबत देखील त्यांनी काल वक्तव्य केलं होतं। हाय व्होल्टेज ड्रामा इथं खरं तर पाहायला मिळत। मात्र आज जर आपण बघितलं तर नरेंद्र मोदी कशा पद्धतीने शरद पवारांवर बोलतात हे मात्र आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। माळशिरसहून कॅमेरामन डोंगरेसह मी रवी लवेकर, TV9 मराठी।